छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा नुकताच 3 ते 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी फडकलेला आहे आणि म्हणून या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत लोक उपयोगी आणि त्यातल्या त्यात शेतकरी उपयोगी ज्या काही योजना आहेत त्या योजनेसाठी या ठिकाणी सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आहे. नुकतीच 2 लाखापर्यंत जवळजवळ 36,521 कोटी रुपयाची कर्जमाफी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी केली आहे. आणि जिल्हा परिषद ही ग्रामीण भागामध्ये काम करणारी एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. दैनंदिन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील अनेक गावातील लोक वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात आणि म्हणून एवढी मोठी कर्जमाफी केल्याबद्दल आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे त्याचा बॅनर आम्ही या ठिकाणी लावला. त्यामध्ये काही गैर केलं असं कुठलाही या ठिकाणी नाही. पण ते राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा सुद्धा फोटो आहे, ते भाजप नेत्यासोबत फोटो दिसतो. काही अडचण नाही. राज्यपाल महोदय असतील, सरकारी अधिकारी असतील, ते पण महाराष्ट्राचेच भूमिपुत्र आहेत, याच जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, म्हणून त्यांचा फोटो आम्ही या ठिकाणी घेतला. त्यात कुठलाही गैर नाही. पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो नाहीत त्यावर, शासकीय बॅनर दिसत नाही. नाही तर भारतीय जनता पार्टीचा मी या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे आणि म्हणून पक्षाचा प्रोटोकॉलप्रमाणे मी माझा बल छापला त्या ठिकाणी. तेच प्रश्न पुन्हा येतोय, शासकीय कार्यालयात खाजगी बॅनर लावले भाजपचे. नाही, अजिबात नाही, तसं काहीच नाही. शासकीय कार्यालय असेल हे सगळ्यांचं आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेत्याचे वाढदिवस या ठिकाणी साजरे होतात. प्रत्येक पक्षाच्या नेत्याचे त्या विभागाचे मग आदरणीय वेगवेगळ्या पक्षाचे सभापती असतील, गटनेते असतील, ते त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी बॅनर लावत असतात. सर हिंदी में जिल्हा परिषद मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस झाला, जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्हा परिषदेच्या आवारात बॅनर लावले आणि विशेष म्हणजे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा फोटो सुद्धा भाजप नेत्यासोबत. माझं मत असे, जिल्हा परिषदेच्या भिंतीच्या आत कोणत्याही राजकीय पक्षाचं बॅनर लागलं, कोणत्याही कार्यालयात, हे शासनाचं शासकीय कार्यालय आहे, पक्षाचं नाही. त्याच्यामुळं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीचं लागलं असेल तर काही हरकत नाही, पण त्याच्यात भारतीय जनता पार्टी असेल तर ते चुकीचं आहे. हरिभाऊ नानाचा सुद्धा फोटो आहे भाजपाने. हरिभाऊ नाना राज्यपाल आहे, ते काय भाजपचे नेते थोडी एका राज्याचे राज्यपाल आहे ते. पण आता लोक टाकतात. परंतु माझं मत असं आहे की या जिल्हा परिषदेच्या कंपाऊंडच्या बाहेर तुम्ही काही लावा परवानगी घेऊन, पण या कंपाऊंडच्या आतमध्ये कोणत्याच राज्य म्हणजे आमच्याही लोकांनी असेल तर बिलकुल लावलं नाही पाहिजे, असंच माझं स्पष्ट मत आहे.